त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी प्रस्थान केलं. देवाधिदेव महादेव, मला शरण ये. मी तुला क्षमा करेन. अन्यथा तुझा विनाश अटळ आहे. महादेव, मी त्रिपुरासुर आहे. त्रिपुरासुर कोणीही माझा विनाश करू शकत नाही. मी अजिंक्य आहे, अभेद्य आहे. त्रिपुरासुरा, आता आमच्या क्रोधापासून तुला कोणीच वाचवू शकत नाही. आम्ही सर्वप्रथम आग्नेय अस्त्राने तुझ्या तीनही पुरांना भस्म करतो. तत्पश्चात आमच्या त्रिशूळाने तुझा वध करतो. नाही नाही, तुझा विनाश अटळ आहे. त्रिपुरासुरा, तुझा विनाश अटळ आहे. त्रिपुरासुर आणि त्याच्या त्रिपुरांचा अंत झाला. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली. म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या मंदिरात, विशेषतः देवादिदेव महादेवाच्या मंदिरात त्रिपुर ज्योत प्रज्वलित केली जाते. तसेच दीपोत्सव साजरा केला जातो. हिंदू शास्त्रानुसार त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही जीवात्म्यानं प्रज्वलित त्रिपुरी ज्योतीचं दर्शन घेतलं असता